तर शुभ सकाळ शेतकरी बंधूंनो. आजचा जो विषय आहे गव्हावरील तांबेरा या रोगाविषयी आपण चर्चा करणार आहोत. सध्या जे आहे आपले शेतकरी जे दुकानावर येत आहे ते म्हणताय की गहू पिवळा पडलेला आहे, गव्हाची पानं जळत आहे. बरेचसे जे गव्हाचे जे खोड आहे ते गव्हाची मर होते, पोग्यांमध्ये सुद्धा मर होते. तर याचं कारण काय आहे? तर शेतकरी बंधूंनो, गव्हावर जर पिवळेपणा आलेला आहे, तांब्यासारखे असे डाग पडलेले आहेत, ते डाग वाढत आहेत आणि ते डाग वाढून गहू पिवळा पडून मर होती. तर याचं कारण आपल्या गव्हावर तांबेरा रोग आलाय. तर तांबेरा रोग हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे, बरेचशे शेतकऱ्यांना माहिती नाहीये. तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ असेल. तर तांबेरा रोग हा जो आहे तो कशामुळे येतो, त्याचं नियंत्रण काय आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तांबेरा रोग जो आहे, जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वापसा नसताना आपण गव्हाला जास्त पाणी दिल्यामुळे, जास्त आर्द्रता राहिल्यामुळं जे तांबेरा रोग वाढत असतो. त्यानंतर जास्त नत्रयुक्त खत वापरल्यामुळे सुद्धा तांबेरा रोग वाढत असतो. आणि तिसरं कारण म्हणजे जास्त थंडी सुद्धा वाढली तर तांबेरा रोग वाढत असतो. म्हणजे वातावरणातील आर्द्रता जास्त वाढली आणि नायट्रोजन जर जास्त दिले गेलं तर तांबेरा रोग हा गव्हावर येत असतो. आणि त्यानंतर खोडकीड काही ठिकाणी म्हणजे सध्याच्या गावामध्ये जे आहे लेट लागवड झाली तरच खोडकिडा येत असतो. आणि काही ठिकाणी जे आहे, समजा टोमॅटोचं रान आहे, अद्रकीचं रान आहे, त्याच गावामध्ये जे आहे खोडकीडचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणजे ते 1-2% आहे फक्त, जास्त नाही. पण जर आपला गाव पिवळा पडून जर मर होत असेल तर समजून घ्यायचं आहे आपल्या गावावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर त्यावेळेस जे आहे त्या नियंत्रणासाठी आपण वेळेवर योग्य फवारणी घेणं गरजेचं आहे. तर तांबेरा रोगवर नियंत्रण घेण्यासाठी जे आहे आपण सगळ्यात पहिलं जे मेन औषध जे आहे तर प्रोपिकोनोझॉल, हे सुद्धा विद्यापीठांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे की हे जे औषध आहे ते तांबेरा रोगाचा अटकाव करण्यासाठी चांगलं आहे आणि खूप रिझल्टेबल आहे. तर प्रोपिकोनोझॉल 25% EC मध्ये याचं जे प्रमाण आहे 20 लिटर पंपासाठी 10 ते 12 ml घ्यायचं आहे मित्रांनो. याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाहीये. आणि त्यानंतर जास्त तांबेरा रोग आलेला असेल तर आयझोस्ट्रोबिन प्लस डायफोकोनोझॉल हे सुद्धा बुरशीनाशक खूप छान आहे मित्रांनो. याच्यामधील जे आयझोस्ट्रोबिन जे आहे, जे रोग आहे आपल्या पिकावरील त्या रोगाचा लगेच अटकाव करतं. आणि त्यामधील जे डायफोकोनोझॉल आहे त्या आलेल्या रोगावर सुद्धा त्याचं नियंत्रण मिळवण्यासाठी ते काम करत असतं. तर जो सध्याच्या शेतकऱ्यांना जे आहे आपल्या कन्नड तालुक्यातील, म्हणजे या रोगाचा जर प्रादुर्भाव वाटत असेल तर मार्केट कमिटीमध्ये आपलं सत्यम अॅग्रो एजन्सी जे आहे, आपलं सेवा केंद्र आहे, जे आपल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्थित जे रोगाची माहिती जाणून घेऊन वेळेवर जे व्यवस्थित औषध दिले जातात, तर त्यासाठी आपल्या सत्यम अॅग्रोवर आपण भेट देऊ शकता. आणि आपले जे महाराष्ट्रामधून जे आपले शेतकरी आपल्याला पाहत आहे त्यांना सुद्धा हे औषध सहज उपलब्ध होईल अशी औषध आहे. आणि आपल्या गावावर जर असे रोग वगैरे जर अशी लक्षणं दिसत असेल वेळेवर उपाययोजना करा, जेणे